वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. भूगोल इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 1 आपण अभ्यासत आहोत. प्रकरणाचं नाव आहे भू हालचाली. या प्रकरणामधील विभंग किंवा प्रस्तरभंग हा उपघटक आपण अभ्यासाला घेतलेला आहे. चला तर पाहूया विभंग किंवा प्रस्तरभंग म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते आहेत. विभंग किंवा प्रस्तरभंग पृथ्वीच्या अंतरंगातील एकमेकांच्या विरुद्ध दिशेने निर्माण होणाऱ्या बलामुळे खडकांच्या स्तरात ताण निर्माण होतो. एकमेकांच्या विरुद्ध बल निर्माण होतं आणि खडकांच्यामध्ये ताण किंवा टेन्शन निर्माण होतं. त्याचे जे स्तर आहेत खडकांचे त्यात ताण निर्माण होतो. या ताणामुळे खडकांना तडे पडतात म्हणजे भेगा पडतात. तडे गेलेल्या भागात खडक विस्थापित होतात म्हणजे विखुरले जातात. हे विस्थापन अधोगामी म्हणजे खालच्या बाजूला, ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या बाजूला किंवा क्षितिज समांतर असू शकतात म्हणजे सरळ असे पण असू शकतात. अधोगामी, ऊर्ध्वगामी किंवा क्षितिज समांतर हे विस्थापन होतं म्हणजे जागा सोडतात खडक. खडकांच्या विस्थापनानुसार विभंगाचे प्रकार करता येतात. आता खडकाने कशी जागा सोडलेली आहे, कशा प्रकारे ताण पडला आहे ते प्रकार आपण आता पाहूया. प्रचंड दाबाखाली नसलेल्या भूपृष्ठाजवळील खडकांचा थर काही वेळेस वली प्रक्रियेत जुमानत नाही. आता कधी कधी खडकावर दाब थोडा पडतो, जास्त नाही. मग जे खडकाचे थर आहेत ते असे वळत नाहीत, एकावर एक वळत नाहीत म्हणजे त्याला बाक येत नाहीत, वाकडे होत नाहीत. अशा खडकावर मोठ्या प्रमाणावर ताण पडल्यास तो तुटू शकतो आणि जर जास्त ताण पडला तर ते खडकाचे तुकडे होतात. अशा खडकाच्या तुटण्यास विभंग, प्रस्तरभंग, भ्रंश असे म्हणतात. हे तीनही नावं त्याचीच आहेत. विभंग, प्रस्तरभंग, भ्रंश असं त्याला म्हणतात. खडकाच्या तुटलेल्या प्रतलास विभंग प्रतल असे म्हणतात आणि जो भाग तुटून पडलेला आहे त्याला विभंग प्रतल असं म्हणतात. अशा विभंगाच्या दिशेत खडक एकवटतात आणि एका ठिकाणी खडक एकवटले जातात. या प्रक्रियेमुळे खडकाचा एक थर दुसऱ्या थराच्या तुलनेत विभंग प्रतलापासून वर उचलला जातो किंवा खचतो. म्हणजे खडकाचा काही भाग वर जातो किंवा खाली जातो. म्हणून विभंगाच्या प्रक्रियेतून गटपर्वत व खचदरीसारख्या भूरूपांची निर्मिती होते. म्हणजे विभंग झाला की एकतर गटपर्वत किंवा खचदरी अशी भूरूपं निर्माण होतात. ही दोन नावं लक्षात ठेवा, गटपर्वत आणि खचदरी. आता आपल्याला विभंगाचे प्रकार अभ्यासायचे आहेत. त्यापूर्वी करून पहा, कृती दिली आहे. आकृती 1.6 ती पुढच्या स्लाईडवर आहे. निरीक्षण करून त्यामध्ये दिलेल्या विविध प्रकारच्या विभंगाच्या वैशिष्ट्यांची माहिती वाचा. आता ते चित्र पण दिलं आहे म्हणजे आकृती पण दिली आणि त्याची वैशिष्ट्य पण दिली. आकृती काढायला 2 गुणांच्यासाठी येतात यातल्या. या आधारे विभंग व त्याची वैशिष्ट्ये यांची योग्य प्रकारे सांगड घाला व प्रकार समजून घ्या. आता पाहूया कोणतं वैशिष्ट्य कोणत्या विभंगाला लागतंय ते पाहूया. त्यामध्ये पहिलं आहे आकृती दिलेली आहे ती आहे सामान्य विभंगाची. त्याची माहिती पाहू आपण. अशा प्रकारच्या विभंगाची निर्मिती खडकाचा एक भाग विभंग प्रतलाच्या संदर्भाने खाली सरकल्याने होते. यात विभंग प्रतल आकाशाभिमुख असते. आता पहा, हा जर एक संपूर्ण खडक मानला तर या खडकापासून हा खाली सरकलेला खडक आहे. हा खाली आलेला जो खडक आहे तो सरळच आलेला आहे असा खाली विभंग प्रतलाच्या संदर्भाने खाली सरकलेला आहे. त्याला सामान्य विभंग असं म्हणतात. म्हणजे खडकाचा एक भाग खाली सरकलेला आहे. इथे आपल्याला चित्रामध्ये दिसतंय की एक भाग खाली आलेला आहे खडकापासून तुटून आणि ते प्रतल आकाशाभिमुख सरळ आहे. त्याला सामान्य विभंग म्हणायचं. दुसरं आहे उत्क्रम किंवा विरुद्ध विभंग, उलटा म्हणजे आता वर गेलेलं चित्र दिसतंय. अशा प्रकारच्या विभंगाची निर्मिती खडकाचा एक भाग विभंग प्रतलाच्या संदर्भाने वर उचलला जातो तेव्हा होते. म्हणजे पहा, हा भाग वर उचलला गेलेला आहे. यात विभंग प्रतल भूमी अभिमुख असते आणि हे विभंग प्रतल जे आहे ते भूमी अभिमुख, खाली रिकामी जागा सुटते जसं, आणि हा वरती भाग उचलला जातो. याला म्हणायचं उत्क्रम किंवा विरुद्ध विभंग. पुढचा प्रकार आहे कातर विभंग, ई प्रकार. काही वेळा विभंग प्रतलाच्या कोणत्याही एका बाजूच्या खडक स्तरामध्ये ऊर्ध्व दिशेने हालचाल होत नाही. म्हणजे एका बाजूला हालचाल होत नाही, त्याऐवजी खडक स्तरांची हालचाल क्षितिज समांतर होते. म्हणजे डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे अशी.
आणि मग अशा प्रकारे कातर विभंग तयार होतो. पहा इथे इथे तुटलेला खडक आहे, इथे मध्ये गॅप पडला आहे. अशा अर्थाने त्याला कातर विभंग असं म्हणतात. कात्रीसारखा आकार आहे असं समजा. पुढचा प्रकार आहे प्रणोद विभंग. जेव्हा विभंग प्रतलाच्या एका बाजूचा भाग सुटा होऊन पुढच्या बाजूवर येऊन पडतो. म्हणजे एक भाग सुटा झाला आहे, पुढच्या बाजूवर येऊन पडलेला आहे. हे इथे बाण दाखवलेले आहेत. हा तुटला एका बाजूवर पडला आहे, त्यावेळी अशा विभंगाची निर्मिती होते. यात विभंग प्रतलाचा कोन 45पेक्षा कमी असतो. 45 अंशापेक्षा हा जो कोण आहे 45 अंशापेक्षा कमी असतो, थोडा सरकतो. अशा अर्थाने त्याला म्हणायचं प्रणोद विभंग. या आकृत्या तयार करून ठेवा, 2 गुणांच्यासाठी येतात. आता पाहूया आपण गटपर्वताची माहिती घेऊया. भूगर्भीय हालचालीमुळे ताण निर्माण होऊन भूकवचाचे भाग एकमेकांच्या विरुद्ध दिशेने ओढले जातात. भूगर्भात हालचाल होते आणि भूकवचाचे 2 भाग एकामेकांच्या विरुद्ध बाजूला ओढले जातात, त्यामुळे विभंग निर्माण होतात. 2 समांतर विभंगामधील भूकवचाचा भाग जेव्हा वर उचलला जातो, मधला भाग उचलला जातो, तेव्हा तो ठोकळ्यासारखा दिसतो. ठोकळ्याप्रमाणे दिसणाऱ्या या भागास ठोकळा किंवा गटपर्वत म्हणतात. म्हणजे मधलाच भाग उचलला जातो. अशा प्रकारे 2 विभंगाच्या दरम्यान भाग स्थिर राहिल्याने व दोन्ही बाजूचा भाग खचल्याने देखील ही क्रिया घडते, किंवा मधला भाग स्थिर राहतो, दोन्ही बाजूचा भाग खचतो. आता आकृती 1.7 पहा, ती पुढे पाहू आपण. गटपर्वताच्या दोन्ही बाजूचे उतार तीव्र असतात आणि त्याचे उतार खूप तीव्र असतात. त्यांचा माथा सपाट असून निर्मिती काळात त्यावर शिखरे नसतात. म्हणजे त्यावर शिखर सपाट असतो तो वरचा भूप्रदेशमधला. आता कुठे आहे तसे पर्वत, त्याचे उदाहरण आपण आता पाहूया. भारतातील मेघालयचे पठार हे असंच आहे, गटपर्वत आहे तो. नंतर नर्मदा आणि तापी नदी दरम्यानचा सातपुडा पर्वतही गटपर्वत आहे. जर्मनीमधील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत व फ्रान्समधील व्हॉस्जेस पर्वत हे गटपर्वत आहेत. पहा, ही सरळ जमीन होती, तर हा भाग मधला वर उचलला गेला आहे. हा भाग खचला आणि मधला भाग उचलला गेला, त्याला म्हणायचं गटपर्वत. पहा इथे बाण दाखवलेला आहे, असा वर भाग उचलला आहे मधलाच, त्याला गटपर्वत म्हणतात. आणि हा साईडचा भाग तीव्र उताराचा होतो. यानंतर दुसरा प्रकार आहे खचदरी. ही शॉर्ट नोट येते, महत्त्वाची आकृतीसह तयारी करून ठेवा. खचदरी म्हणजे पामधला भाग कसा खचलेला आहे. भूकवचातील 2 सलग विभंगादरम्यानच्या भागावर ताण निर्माण झाल्यामुळे तो भाग खचतो. ताण पडतो त्या भूकवचाला आणि मधला भाग खचतो. अशा खचलेल्या भागास खचदरी असे म्हणतात. खचदरीच्या भिंती या विभंग प्रतलाच्या स्वरूपात असतात. या भिंती आहेत पहा. खचदरीच्या भिंती तीव्र उताराच्या असतात, खूप तीव्र उतार असतो हा. बहुतेक वेळा खचदरीच्या भिंती आकाशाभिमुख असतात. उदाहरण पाहू आपण. आफ्रिकेतील रिफ्ट व्हॅली आणि भारतातील नर्मदा व तापी नद्यांच्या दऱ्या. नर्मदा आणि तापी नद्यांच्या दऱ्या आहेत, त्या सगळ्या खचदऱ्या आहेत. या आकृतीमध्ये आपण पाहू शकतो खचदरी. हा मधला भाग खचलेला आहे, बाणाने दाखवला आहे तो. ही आकृती पण महत्त्वाची आहे. आता तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत विचार करण्यासाठी, जरा विचार करा. 1. वली पर्वतात विभंग निर्माण होऊ शकतात काय? आणि दुसरा, गटपर्वतात वळ्या निर्माण होऊ शकतात काय? असल्यास त्याची कारणे शोधा व चर्चा करा. या प्रश्नांच्या उत्तराची आपण चर्चा करूया. पहिला प्रश्न विचारला होता, वली पर्वतात विभंग निर्माण होऊ शकतात काय? उत्तर, वली पर्वत हा वलीकरण प्रक्रियेमुळे निर्माण होतो. वली पर्वतातील खडक हे लवचिक किंवा मृदू असतात, त्यामुळे या खडकावर ताण किंवा दाब निर्माण झाला तरी खडकांच्या मृदू किंवा लवचिकपणामुळे त्यात विभंग निर्माण होत नाही, तर वलीकरणाचीच प्रक्रिया पुढे चालू राहते. म्हणजे वली पर्वतात विभंग होऊ शकत नाहीत असा याचा निष्कर्ष, कारण ते खडक लवचिक मृदू असतात, ते काही तुटत नाहीत, विभंग होत नाही. दुसरा प्रश्न विचारला होता, गटपर्वतात वळ्या निर्माण होऊ शकतात काय? असल्यास त्याची कारणे शोधा व चर्चा करा. त्याचं उत्तर पाहू. गटपर्वत हा प्रस्तरभंग किंवा विभंग प्रक्रियेद्वारे निर्माण होतो. गटपर्वतातील खडक हे कठीण खडक असतात, खूप कठीण असतात, त्यामुळे त्याला वळ्या होणार नाहीत. या खडकांवर दाब किंवा ताण निर्माण झाला तरी खडकांच्या कठीणपणामुळे त्यास वळी किंवा घडी न पडता त्यास तडे किंवा विभंग पडतात, खडक कठीण असल्यामुळे. त्यामुळे गटपर्वतात वळी निर्माण होऊ शकत नाही. अशा प्रकारे आपण याचा विचार केलेला आहे. पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये शीघ्र हालचाल आपण अभ्यासणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर
या चॅनलवर पोस्ट केलेले आहेत ते पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा जरूर पहा. अभ्यासासाठी शुभेच्छा.